Okay. So once again, a very warm good morning and welcome for your data science batch. Um, just give me a minute. Just a minute. Okay. So let's start with the session. Okay. And last lecture मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक बघितले होते? मॉड्यूल पॅकेज लायब्ररी मध्ये कोणती बघितली होती? मॅथ, राईट? येस. तर आजच्या सेशनला आपण तिथून स्टार्ट करणार आहे. And we are just going to see the upcoming points, okay, of this session. So इथे just मी स्क्रीन शेअर करतोय. Yes, ऑनलाईन मेंबर स्क्रीन दिसते का? हो सर. ओके, ग्रेट. तर कोण मला सांगेल काय असतात बरं मॉड्यूल्स? नाही असं सांगायचंच नाही. मॉड्यूल इज अ फाईल कंटेंट्स व्हेरिएबल फंक्शन्स ऑर क्लासेस. ती एक फाईल असते. ते वर्ड थोडं इम्पॉर्टंट आहे. हेच जर तुम्ही मला रिॲक्ट मध्ये डेफिनेशन दिली असते तर ही डेफिनेशन बरोबर होतं, पण पायथन मध्ये ही डेफिनेशन चुकीची आहे. तुम्हाला मॉड्यूल ही एक फाईल असते ज्यामध्ये सेट ऑफ फंक्शन्स किंवा क्लासेस असतात. ओके. पॅकेजेस काय असतात? येस, ऑनलाईन मेंबर्स. येस, काय असतात पॅकेजेस? येस, Collection of multiple कलेक्शन ऑफ multiple modules is called as a package. Now who can tell me what is meant by init? डबल अंडरस्कोर इनिटचा यूज काय असतो किंवा काय असते ते? मॅजिक मेथड ही क्लासमध्ये, बट डबल अंडरस्कोर इनिट डॉट पाय ही जी फाईल असते हिचा यूज काय? येस, ऑनलाईन मेंबर्स. जी मॅजिक सॉरी जी आपण डबल अंडरस्कोर डॉट पी वाय ही फाईल जी क्रिएट करतो ती का क्रिएट करतो आपण? येस, सांगा मॅडम. सो बेसिकली ही फाईल जी असते ती पॅकेजची कॉन्फिगरेशन फाईल असते. ओके. त्यामध्ये सर्वात फर्स्ट टाइम जर काही रन होत असेल पॅकेज कॉल केल्याबरोबर तर ती डबल अंडरस्कोर इनिट फाईल रन होते. त्यामध्ये तुम्ही बाकी सर्व मॉड्यूल्स कॉल करून त्यांच्या मेथड एक्सपोर्ट करू शकता सो दॅट यू कॅन यूज इट डायरेक्टली विथ द पॅकेज नेम. ओके. कशाने यूज करू शकतो आपण? पॅकेज नेमनी, राईट? तर मला आता सांगा इम्पोर्ट आणि फ्रॉम या कीवर्ड मध्ये काय डिफरन्स आहे? इम्पोर्ट आणि फ्रॉम यामध्ये काय डिफरन्स आहे? So when to use import and when to use from? सिंपल आहे. सपोज एक मॉड्यूल आहे, त्याला जर तुम्हाला डायरेक्टली कॉल करायचा असेल तर आपण इम्पोर्ट मॉड्यूल नेम यूज करतो, बरोबर? किंवा एखादं पॅकेज आहे त्याला तुम्हाला डायरेक्ट कॉल करायचं आहे तर आपण काय यूज करतो? इम्पोर्ट पॅकेज नेम. पण सपोज तुम्हाला त्या मॉड्यूल मधलं एक फंक्शन हवंय किंवा त्या पॅकेज मधलं एक मॉड्यूल फाईल हवी, मग तेव्हा आपण कसं म्हणतो की फ्रॉम पॅकेज असेल तर पॅकेज नेम, इम्पोर्ट युअर मॉड्यूल नेम. किंवा जर लाईक इफ वी हॅव मॉड्यूल, सो आपण कसं लिहितो? फ्रॉम देन युअर मॉड्यूल नेम, इम्पोर्ट फंक्शन नेम. ओके, असं आपण त्याला यूज करतो. मला सांगा इम्पोर्टच्या नंतर जेव्हा आपण स्टार देतो त्याचा काय यूज असतो? स्टार म्हणजे काय?
हा, व्हेरी गुड. ऑल फाईल नाही, बेसिकली ऑल फंक्शन्स किंवा क्लासेस कॉल करण्यासाठी यूज होतो. ओके. आता मला सांगा ऍज कीवर्ड काय करतो? हा, येस, हे वर्ड इम्पॉर्टंट आहे. ऍज कीवर्ड बेसिकली अलाइज साठी आपण यूज करत असतो. कशासाठी यूज करतो? अलाइज साठी. ओके, गुड, व्हेरी गुड. सो अलायसिसनं काय होतं की जर खूप मोठं नाव जर असेल त्या फाईलचं तर तुम्ही शॉर्टकट देऊ शकताय. जसं कॅल्कला आपण सी यूज केलं होतं, राईट? सो इन दॅट केस यू कॅन जस्ट डू दॅट स्टफ ओव्हर हिअर. त्याचबरोबर आपण मॅथ मेथड बघितली होती. मॅथमध्ये आपण कोणते कोणते फंक्शन्स बघितले होते? मॅथ डॉट स्क्वेअर, एक प्रॉपर्टी बघितली होती मॅथ डॉट पी आय. त्यानंतर त्यानंतर फॅब्स बघितलं होतं. फॅबचा यूज काय असतो? निगेटिव्ह व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह करतो फॅब्स. ओके. त्यानंतर आपण फॅक्टोरियल बघितला होता. त्यानंतर साईल मेथड बघितली होती. साईलचा यूज काय असतो? तो नियरेस्ट अप्पर राऊंड व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो? नियरेस्ट, हा, नाही नाही नाही, नियरेस्ट अप्पर राऊंड व्हॅल्यू. हे हे असंच तुम्ही सांगितलं पाहिजे. काय प्रोव्हाइड करतो तो? नियरेस्ट अप्पर राऊंड व्हॅल्यू. आणि जर मी फ्लोर यूज केला आपण मॅथ डॉट फ्लोर, तर तो नियरेस्ट लोवेस्ट राऊंड व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. ओके. तर तुम्ही त्याला असं म्हणू शकता की राऊंड डाऊन फॉर फ्लोर, राऊंड अप फॉर साईल मेथड. ओके. त्यानंतर आपण जीसीडी बघितला होता, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. लसावी काय असतो तो? तेच म्हणतात ना? हा, नाही ते नाही. जीसीडी काय असतो? जीसीडी 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 एक असा नंबर असतो, म्हणजे जर मग आपल्याकडे दोन नंबर आहे आणि त्या दोन नंबरचा आपल्याला ग्रेटेस्ट डिवायझर जर काढायचा असेल, किंवा ह्या दोन नंबरला सर्वात जास्तीत जास्त असा कोणता नंबर जो डिवाइड करू शकतोय, त्याला आपण जीसीडी म्हणतो. जसं आपण दोन एक्झाम्पल घेतले होते काल. ओके. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय घेतलं होतं आपण? मी 10 आणि 12चं एक्झाम्पल घेतलं होतं, त्यामध्ये आपल्याला 2 भेटला होता. आणि नंतर 12, नंतर 24 आणि 36 घेतलं होतं, ज्यामध्ये आपल्याला 12 भेटला होता. ओके. सो बेसिकली दॅट इज व्हॉट द कॉन्सेप्ट इज ऑल अराउंड. तर तुम्ही जे मी आता सांगितलंय हे थोडंसं डिटेलमध्ये लर्न करा, कारण हे आता इथून पुढे आपल्याला कामं येणार आहे. आणि तुमच्या ITR मध्ये हे क्वेश्चन्स 101% विचारले जातील. ओके. येस. सो चला आता आज आपण नेक्स्ट मॉड्यूल डिस्कस करणार आहे. ओके. अँड लेट्स अंडरस्टँड दॅट इज गोइंग टू बी डेट अँड टाइम. काय डिस्कस करणार आहे आपण? डेट अँड टाइम. ओके. सो चला आपण त्याला आता वन बाय वन डिस्कस करूया. सो जस्ट आय विल गो विथ कोड ओव्हर हिअर. आज आहे आपला डे 18. Okay. And then we will just say that open in VS Code. ओके, फाईन. चला आता आपण डेट आणि टाइम लर्न करूया. तर याच्या आधी आपण इथे कमेंट करूया. दिस वॉज युअर मॉड्यूल packages and math. Okay, very good. Now we will just create one file over here आणि फाईलला नेम आपण देऊया date dash time dash library dot ui. ओके. सो मी काल नाही, ऍक्च्युली आज सकाळी मॉर्निंगला जावास्क्रिप्ट शिकवत होतो. सो मी एक ऑब्झर्वेशन खूप प्रॉपर केलं की खूप कॅन्डिडेट्सला पायथन माहीत असतं, त्यामुळे त्यांना जावास्क्रिप्ट खूप सोपी जाते. पण जावास्क्रिप्टमध्ये एक प्रॉब्लेम असा की जावास्क्रिप्ट थोडी जास्त सिम्पल आहे पायथनपेक्षा. तर पायथनचे जर लॉजिक तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये टाकायचा विचार केला ते रन नाही होतं. ओके. सो एक खूप सिम्पल एक्झाम्पल होतं. सो आपण जेव्हा प्रिंट यूज करतो, तर मी असं जर केलं प्रिंट दीपक,
इंटू इंटू 3. तर काय प्रिंट होतं बरं? काय प्रिंट होईल हे बघितलेलं आहे आपण. असं नका बघू. 3 वेळेस दीपक प्रिंट होतो. काय प्रिंट होतं? 3 वेळेस दीपक. हेच जर आपण ऍज इट इज कॉपी पेस्ट जर केलं आणि जर मी जावास्क्रिप्ट फाईलमध्ये जर लिहिलं sample.js, ओके, आणि याला असं लिहितो आता ऍक्च्युली आपण console.println, सॉरी console.log नॉट println, असं जर लिहिलं त्याचं आउटपुट तुम्हाला माहिती काय येतं? नॉट अ नंबर. कारण स्ट्रिंगला 3 ने मल्टिप्लाय नाही करू शकत, तर हे मॅथमॅटिकल ऑपरेशन होते त्यात. सो हा एक छोटासा कन्फ्युजिंग पार्ट होतो खूप ठिकाणी. सो मला ते थोडं जाणवलं की कॅन्डिडेटचा हा पण प्रॉब्लेम येतो जर 2 लँग्वेज कॉकटेल झाल्या तर. ओके, सो त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही जर एखादी लँग्वेज शिकताय तर हिला पायथन सोबत कम्पेअर करू नका, कारण पायथनचं एन्व्हायरमेंट पूर्णपणे वेगळं आहे, खूप वेगळ्या प्रकारचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, सो आता आपण डेट अँड टाइम बघणार आहे. डेट अँड टाइम एक स्पेशल लायब्ररी आहे. ओके, ज्यामध्ये कॉमनली खूप सारे फंक्शनॅलिटीज आपण यूज करू शकतोय. ओके, सो लेट्स सी दॅट व्हॉट वी कॅन डू इट ओव्हर हियर. ओके, सो सर्वात आधी आपण इम्पोर्ट करूया डेट अँड टाइमला. ओके, सो आय विल जस्ट से डेट टाइम. सो बेसिकली ही आपली एक लायब्ररी आहे, ओके, जी आपण यूज करणार आहे. आता या डेट अँड टाइम मध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण हँडल करू शकतोय. ओके, आता यामध्ये खूप सारे मॉड्यूल्स येतात, म्हणजे ही जी लायब्ररी आहे, ओके, इट कम्स विथ लॉट्स ऑफ मॉड्यूल्स. सो सगळ्यात पहिलं मॉड्यूल आहे आपलं डेट, त्यानंतर यामध्ये येतो टाइम, त्यानंतर डेट टाइम. ओके, हे त्याचे मॉड्यूल्स आहे, म्हणजे याच्या आतमधले त्या डेट टाइम पॅकेज मधल्या फाईलचे हे मॉड्यूल्स आहे. ओके, सो बिलो आर द मॉड्यूल्स. तर एवढे मॉड्यूल्स आहे त्याचे. सो देन युअर डेट, sorry, then time delta, and the last one we have is time zone. ओके, तर एका स्पेसिफिक लायब्ररीचे खूप सारे मॉड्यूल्स आहे आणि ही लायब्ररी खूप डिटेलमध्ये खूप वास्ट आहे. ओके, सो चला वन बाय वन याला समजून घेऊया. सो लेट से आपल्याला करंट टाइम प्रिंट करायचा आहे. काय प्रिंट करायचं आहे? करंट टाइम. सो वी कॅन से हियर प्रिंट टाइम, सॉरी, प्रिंट डेट टाइम. ओके, हा, print date time, and now just I will try to use now over there. Okay, let's try to print it. तर बेसिकली जेव्हा तुम्ही हे रन करायला जाल, ओके, इनिशियली एरर येतो आपल्याला. मी त्याला थोडं क्लिअर करून देतोय तुम्हाला त्यासाठी. सो इफ आय जस्ट ट्राय टू यूज पायथॉन the date, you will get an error. Okay, what it will say? Module date and time has no attribute called as a now. त्याचं रिझन काय असतं माहितीये का? कारण ह्या डेट अँड टाइम मध्ये डेट टाइम एक अजून एक मॉड्यूल आहे. काय त्यामध्ये? तो अजून एक मॉड्यूल आहे. सो इथे आपल्याला परत डॉट डेट टाइम करावं लागतं. काय करावं लागतं? डॉट डेट. आता जर रन जर केलं तर तुम्हाला आत्ताचा टायमिंग भेटेल. 24/07/2026, 11:07 आणि 58 सेकंड, आणि हे जे येतात हे मिली सेकंड. मी परत एकदा रन करेल. सी, प्रत्येक वेळेस सेकंड बदलतो, दिसतोय का? राईट. सो जसं आपण रन करू तसं तो वेळ पुढे पुढे जातोय. ओके, बट आता प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक वेळेस डेट टाइम डॉट डेट टाइम घेणं थोडंसं डिफिकल्ट होतं. सो वी कॅन जस्ट यूज दॅट फ्रॉम डेट टाइम इम्पोर्ट डेट टाइम. हे थोडं कन्फ्युजिंग होतं, म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं की हे असतं कसं. तर यामधले हे मॉड्यूल्स आहे. तुम्ही असं एक कॉमा जर दिला मी इथे आपल्याकडे डेट पण आहे, परत कॉमा दिला तर टाइम पण आहे, परत कॉमा जर दिला तर टाइम डेल्टा पण आहे. बघा इथे आहेत ना, राईट. सो वी कॅन डू दॅट थिंग्स. ओके, या. सो हियर वी आर जस्ट युजिंग डेट टाइम, आणि डेट टाइम साठी आपण कोणती मेथड यूज केली? कोणती मेथड यूज केली आहे आत्ताचा टायमिंग घेण्यासाठी? नाव. ओके, सो वी हॅव जस्ट यूज अ मेथड कॉल्ड एज अ नाव.
सो ही जी नाव मेथड ही तुम्हाला आत्ताचा टायमिंग प्रोव्हाइड करेल, जो करंट टाइम स्टॅम्प असेल त्याचा. सो इट विल जस्ट प्रोव्हाइड यू दॅट टाइम स्लॉट. ओके, सो यामध्ये जे फर्स्ट आहे ते काय आहे, इयर, त्यानंतर मंथ, त्यानंतर डे, जो सॉरी डेट, 24 तारीख आहे ना, तर डेट, मंथ आणि इयर, आणि त्यानंतर काय भेटतं आपल्याला, टाइम भेटतो. ओके, सो कन्फ्यूज होऊन जाऊ नका. सो इथे हा जो फॉर्मॅट आहे हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो, वाय 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 एम एम पी डी. ओके, सो इट प्रोव्हाइड्स दॅट पर्टिक्युलर फॉर्मॅट ओव्हर हियर. सो जर तुम्हाला आत्ताची डेट हवी, करंट डेट, तर करंट डेट साठी आपण प्रिंट डेट डॉट, ओके सॉरी, डेट टाइम डॉट टुडे ही मेथड यूज करतो. काय यूज करतो आपण, डेट टाइम डॉट टुडे. तर तुम्हाला हा इथे आउटपुट प्रोव्हाइड करेल. सो इट विल जस्ट गिव्ह यू द सेम आउटपुट, ओके, as what the now is been providing to you. Okay, but let's do one thing. So just I will try to store it in today. Now you will just try to print it. ते थोडंसं फॉर्मल वाटतं. Okay, let's run this. So you will see it works. इथे पण मी सेम करेल. Just I will take now over here. Now, and let's print it. So it will just provide you the same time frame. Okay. Yes. इथपर्यंत लक्षात आहे, लक्षात आलं इथपर्यंत, व्हेरी गुड. Yes, so let's do that one now. Okay, so let's say that तुम्हाला आता इथे काय होतं, ज्यावेळेस आपण टुडे यूज करतो तर आपल्याला भेटतं काय, बेसिकली पूर्णची पूर्ण, राईट. बट इथे जर मी डेट मॉड्यूल जर यूज केलं आणि या डेट मॉड्यूलला जर लिहिलं मी डेट डॉट टुडे, इफ आय ट्राय टू प्रिंट इट, तर हा आपल्याला आजची डेट देईल. काय देतोय हा, जी आजची डेट, जी करंट डेट ती आपल्याला प्रोव्हाइड करेल. ओके, इट विल जस्ट प्रोव्हाइड दॅट स्पेसिफिक वन. लेट्स से मला यामधून फक्त टाइम हवाय. काय हवं आपल्याला, टाइम. सो वी कॅन यूज लाईक दिस. आय विल जस्ट से टाइम ॲज डेट टाइम डॉट नाव, ओके, डॉट टाइम, and just I will try to print it over here. Basically तो तुम्हाला just time provide करेल. काय provide करेल, it will provide you a time. Okay, yes, so it will provide you a time over here. आता जर सपोज मला जी पण पर्टिक्युलर डेट आहे, ओके, जसं आपण इथे बघितलं की नावचा यूज करून आपल्याला काय भेटतं, एक ऑब्जेक्ट भेटतो इथे, बरोबर. हा, यातून जर मला फक्त इयर हवा असेल, इयर, तर आपण या नावचा ऑब्जेक्ट यूज करू शकतोय. सो इफ आय जस्ट से प्रिंट नाव डॉट year, so you will see that it will print me today's year. Okay, so त्याचबरोबर आपण काय काय प्रिंट करू शकतोय, month, day. Okay, it will print us that month, day. In the same way, I can just say that I just want to print year, hours, seconds, sorry, minutes, seconds, and microseconds. So you will see it just works. Okay, so the microsecond आपण जास्त यूज नाही करणार, but yes, seconds till second it is important. So you can see जर मी याला रिफ्रेश करत गेलो तर हा बघा सेकंड्स चेंज होत आहे, दिसतंय का, दिसतंय ना. येस, सो इट्स गेटिंग चेंज ओव्हर हियर. सो जर मी नाव यूज जर केला तर इथे ही लॉंग कट न यूज करता आपण शॉर्टकट वापरतोय. नाव, इयर, मंथ, डे, आवर्स, मिनिट्स अँड सेकंड. सो जर तुम्ही याचा यूज जर केला, you will see that it's very easy to get the data.
कोणता पण टाइम जर कलेक्ट करायचा तर किती सिम्पल आहे, राईट? तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची जरूरत नाही. डायरेक्टली इनबिल्ट प्रॉपर्टीज आणि मेथड्स तसं तुम्हाला यूज करायचं. अँड दॅट्स इट. लक्ष देते का? हे लिहून घ्या. हा, ठीक आहे.
ओके झालंय. येस, गुड. ओके, येस मॅम. काही क्वेश्चन इथपर्यंत? येस, ऑनलाईन मेंबर्स, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? सर. Okay. So let's understand. Suppose we need to format a date. आता करंटली जी डेट दिसते ती कशी दिसते? जर इंडिव्हिज्युअल पण डेट जर घेतली तर कशी दिसते? डी सॉरी वाय डी आणि सॉरी 4 टाइम वाय देन आणि डी फॉर्मॅटमध्ये. हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो डेटाबेस मधला, त्यामुळे या फॉर्मॅटमध्ये असते. ओके, सो नाव द क्वेश्चन इज दॅट की जर आपल्या आता ह्या फॉर्मॅटमध्ये डेटाबेसमध्ये ठीक आहे, बट नॉर्मली ह्युमनसाठी हा फॉर्मॅट इट्स नॉट सुटेबल, राईट? सो व्हॉट वी कॅन डू इन दॅट केस, just we can use something which will format that logic. तर आता हे कसं असेल, लेट्स सी. सो इथे मी म्हणेल लाईक न्यू डेट. ओके, ऑलरेडी आपण नाव यूज करतोय, बरोबर ना? तर याची एक मेथड असते स्ट्रिंग str f टाइम. ओके, दिस इज द व्हॉट मेथड वी हॅव. सो जस्ट आपण ही मेथड यूज करणार आणि यामध्ये आपल्याला फॉर्मॅट पास करावा लागतो. बघा, % म्हणजे काय? डे. %m म्हणजे काय? मंथ. %y म्हणजे इयर. HMS आवर्स, मिनिट्स, सेकंड. सो तुम्हाला जसं हवंय तसं फॉर्मॅट घ्या. सपोज मला पहिला डे हवाय, सो पर्सेंटेज ऑफ डे मध्ये डॅश देऊ. ओके, पर्सेंटेज ऑफ m, पर्सेंटेज ऑफ y, अँड लेट्स प्रिंट दॅट वन. सो याला जर आपण प्रिंट केलं, just I will split this towards the right. हे थोडा वेळ आपण बंद करूया. सो लेट्स से here I will just say Python date and time. तर तुम्हाला डेट तुम्हाला जशी हवी तशी मिळते. मध्ये सपोज स्लॅश द्यायचं आहे, तुम्ही स्लॅश देऊ शकता. ओके, so this particular string format will print your date in this way. येतंय लक्षात? लक्ष येते का? सो यामध्ये तुम्हाला जो फॉर्मॅट हवा आहे त्या फॉर्मॅटने घेऊ शकता. तुम्ही असं घेतलं तरी चालतं. इट विल प्रिंट इन दॅट फॉर्मॅट. लक्ष येते का? येस. ओके, बट लेट्स से आता इथे जसं आपण %d_my घेतोय, तर याचे स्पेसिफिक काही कीवर्ड्स आहेत, ते थोडेसे लिहून घेऊया. जर इथे मी %d दिला, काय दिलं आपण?
पर्सेंटेज डी, तर आपल्याला डे मिळतो. ओके, जर मी इथे पर्सेंटेज एम घेतलं तर काय मिळेल? 1. बरोबर. पर्सेंटेज वाय जर घेतलं तर इथे आपल्याला फुल इयर भेटतं. काय भेटतं? इफ आय यूज पर्सेंटेज स्मॉल वाय, स्मॉल वाय, तर इथे आपल्याला शॉर्ट इयर भेटेल. काय भेटतं? शॉर्ट इयर. म्हणजे काय? जर मी वाय केलं तर तुम्हाला फक्त 26 येईल शेवटचं. दिसतोय की इथे? बरोबर ना? त्याला शॉर्ट इयर म्हणतात. ओके, so you will just get that output in this way. In the same way, okay, in the same way, suppose तुम्हाला आजचं डेचं नाव हवंय. काय हवंय? डेचं. तर इथे आपण पर्सेंटेज ऑफ ए करू शकतोय. तर मी असं केलं, पर्सेंटेज ए कॉमा, यू विल सी इट शोज मी टुडेज डे. काय आजची डे? वेडनेसडे. बुधवारच ना? हा, पवित्र वार असतो. ओके, वेडनेसडे. सो वी हॅव वेडनेसडे. आणि सपोज मला मंथ द्यायचंय, जसं 24 जून, तर इथे आपण यूज करू शकतोय पर्सेंटेज बी. काय यूज करता येतं? पर्सेंटेज बी. तो आपल्याला जून हा मंथ आहे. सो पर्सेंटेज ए साठी जर तुम्हाला डे हवाय, डे नाही, आणि पर्सेंटेज ए साठी, सॉरी बी साठी जर मंथचं नेम हवं असेल, काय हवं आपल्याला? मंथचं नेम. ओके, येस. सो नाउ लेट्स ट्राय टू प्रिंट आवर्स, मिनिट्स अँड सेकंड्स. ओके, तर मी यालाच कॉपी करेल. आपण यालाच कॉपी करूया. इथे खाली प्रिंट करू आणि जस्ट मी म्हणेल न्यू टाइम. लेट्स प्रिंट इट. ओके, हे वरचं जेवढे मी प्रिंट केले त्याला आपण कमेंट करूया, so that it will not be a bit confusing. Let's clear it. Yes. आता बघा, आपल्याला सपोज आवर्स प्रिंट करायचे. काय प्रिंट करायचे? आवर्स. तर इथे आपण पर्सेंटेज एच यूज करू शकतो. मिनिट साठी पर्सेंटेज एम, सेकंड साठी पर्सेंटेज एस. जर हे रन जर केलं ना, यू विल सी आपल्याला प्रॉपरली तो डिटेल्स भेटतो. 11:27 आणि 16 सेकंड. व्हेरी गुड. पण आता प्रॉब्लेम असा होतो की हा जो कॅपिटल एच असतो ना, हा 24 तासाचा आउटपुट देईल. जर तुम्हाला 12 तासाचा हवंय, जसं 1 जर वाजला तर इथे 13 दिसते. किती दिसेल? 13. पण आपल्याला सपोज फक्त 12 तासाच्या आतमध्ये हवंय. सो हिअर वी कॅन जस्ट यूज आय. व्हॉट वी कॅन यूज? आय ओव्हर हिअर, कॅपिटल आय. तर कॅपिटल आय काय करेल? 12 आवर्स आपल्याला आउटपुट देईल. सो जर मी इथे पर्सेंटेज एच जर घेतला तर बेसिक आपल्याला 24 आवर्स भेटतात. ओके, आणि जर पर्सेंटेज आय जर घेतला तर 12 आवर्स भेटतात. बाकी काही इश्यू नाही इथे. येस, पर्सेंटेज येस म्हणजे काय? सेकंड. आणि पर्सेंटेज एम म्हणजे काय? मिनिट्स. हा, काय झालं मॅडम? काय आठवलं का? ओके, सो कॅपिटल पर्सेंटेज एम असं मला म्हणायचं होतं. ओके, सो बघा, पर्सेंटेज स्मॉल डी म्हणजे काय? डे. पर्सेंटेज स्मॉल एम म्हणजे काय? मंथ. पर्सेंटेज कॅपिटल वाय म्हणजे काय? फुल इयर. पर्सेंटेज स्मॉल वाय म्हणजे शॉर्ट इयर. पर्सेंटेज ए म्हणजे डे नेम. पर्सेंटेज बी म्हणजे मंथ नेम. पर्सेंटेज कॅपिटल एम म्हणजे 24 आवर. पर्सेंटेज कॅपिटल एच म्हणजे 12 आवर्स.
काय झालं? हा, पर्सेंटेज कॅपिटल एच म्हणजे 24 आवर, पर्सेंटेज आय म्हणजे 12 आवर्स. आता बरोबर आहे. पर्सेंटेज एस म्हणजे काय? सेकंड्स. आणि पर्सेंटेज कॅपिटल एम म्हणजे मिनिट्स. तर बेसिकली तुम्हाला हे कोड फॉर्मॅट लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही, किंवा लिहून तरी ठेवले पाहिजे. ओके, येस. तर हे लिहून घ्या. क्लिअर इथपर्यंत? ओके, इथे एक 5 मिनिटं ब्रेक घेऊया, तुम्ही लिहून घ्या. ओके, लेट्स हॅव ब्रेक फॉर 5.
येस, सो लेट्स रिझ्यूम इट बॅक. येस, या पॉइंट पर्यंत ऑनलाईन मेंबर्स काही क्वेश्चन आहे कोणाकडे? येस, एव्हरीवन इज क्लिअर? Yes, sir. Okay, good, great. So now, let's understand some more things. Okay. सो आतापर्यंत आपण जी बघितली ही डेट, ही कशी होती बरं? सिस्टीम जनरेटेड होती, बरोबर. बट सपोज आता नॉर्मली काय होतं, जेव्हा आपण डेटाबेस सोबत डिलिंग करतो किंवा सपोज असा विचार करा की तुम्हाला एखाद्याची एज फाइंड आउट करायची किंवा एखादा टाइम फाइंड आउट करायचा, किती वेळ राहिलेली आहे एखाद्या गोष्टीसाठी. तर बेसिकली काय होतं, त्या पर्टिक्युलर पार्टसाठी वी नीड कस्टम डेट्स. काय लागतं आपल्याला? कस्टम डेट्स लागतात. सो द क्वेश्चन इज दॅट हाऊ वी कॅन हँडल द कस्टम डेट्स अँड टाइम. ओके, आणि हाच पार्ट आपण इथं डिस्कस करणार. तर आपण या पार्टला 3 पार्टमध्ये डिवाइड करू, म्हणजे या कन्सेप्टला. ओके, कस्टम डेट, कस्टम टाइम अँड कस्टम डेट अँड टाइम. ओके, कस्टम डेट, कस्टम टाइम आणि डेट अँड टाइम. ओके, सो लेट्स से सर्वात आधी आपण कस्टम डेटचा विचार करूया. सो मला एक कस्टमाइज डेट द्यायची. सो आय विल जस्ट इम्पोर्ट, ओके, date time, and I will just say from date time. ओके, तर इथे आपल्याला डेट रिलेटेड करायचं, तर मी इम्पोर्ट डेट करेल फक्त. अँड हियर आय विल जस्ट से दॅट शकताय फॉर्मॅट दिलाय बघा त्यांनी. जर कस्टमाइज द्यायचं असेल, कसं आहे बरं फॉर्मॅट? इयर, मंथ. येस, सो इथे मी जर म्हटलो की 2026 कॉमा मंथ 01 डे, सपोज किंवा 1च करूया, 1 डेट 26, म्हणजे हा कोणता दिन आला? 26/11, 26 जानेवारी. हा, मला वाटलं 26/11 म्हणलं, इकडून आता. सो इथे डेट, सो जस्ट आय विल से न्यू डेट. ओके, अँड आय विल जस्ट से प्रिंट ओव्हर हियर न्यू डेट. सो लेट्स ट्राय टू प्रिंट दिस. सो इथे मी म्हणेल कस्टम, तर तुम्हाला एक्झॅक्टली ती डेट भेटेल. ओके, काय भेटतं आपल्याला? येस, इफ आय जस्ट से न्यू डेट डॉट, तुम्हाला इथले सगळे जे फंक्शन फीचर्स असतात ते सगळे यूज करायला भेटतात. इव्हन आपल्याला स्ट्रिंग एफ पण भेटते. हिला आपण काय करू शकतोय, आता आपल्याला माहिती आहे, %d, %m आणि %y. सो इफ आय ट्राय टू प्रिंट दिस, ओके, तर याला आपण असं करूया, that let's say new date is going to be this. You will see it will print me 26th of Jan 2026. इथे जर मी म्हटलो की नाही मला मंथ हवाय असा, 26 Jan 2026, you will get that one. 26 जानेवारी 2026. ओके, त्या दिवशी काय राहतो? हा, धुलिवंदन, प्रजासत्ताक. व्हेरी गुड, ठीक आहे. ओके, गुड. सो याच वेमध्ये सपोज आपल्याला टाइम मॅनेज करायचा आहे किंवा टाइम कस्टमाइज करायचा आहे. ओके, तर आपण टाइम पण कस्टमाइज करू शकतो द सेम वे. यासाठी आपण इम्पोर्ट करूया टाइम पॅकेज. काय इम्पोर्ट करायचंय? टाइम पॅकेज. आणि वी विल जस्ट से दॅट लेट्स ॲट अ टाइम. तर बघा इथे त्यांनी दिलेलं आहे की टाइम कसा हवा आहे. ओके, सो जस्ट आय विल से दॅट की सपोज इथे आपण एक वेळ देऊया. ओके, सो जस्ट आय विल से 14, 30 अँड 30. किती वाजले बरं एक्झॅक्ट? हा, 14 वाजले. काय टाइम असला? अरे वेळ किती असली? हा, 2 वाजले दुपारची.
बरोबर आहे. किती वाजले दुपारचे 2 वाजले. सो इथे जर मला तो फॉर्मॅट हवा असेल तर आय कॅन जस्ट से न्यू टाइम ॲज न्यू टाइम डॉट अँड देन अगेन वी विल यूज strf टाइम आणि ते आपण काय यूज करणार पर्सेंटेज कॅपिटल आय 12 तासासाठी राईट कोलन पर्सेंटेज एम कोलन पर्सेंटेज ओके सो इफ आय रन दिस बरोबर वेळ येतात 12:30 आणि 30 सेकंड समजतंय का सो इथे आपल्याला टाइम कसा द्यावा लागतो 24 आवर्स कसा द्यावा लागतो 24 आवर मध्ये आता मला ह्या दोघांचं पण कॉम्बिनेशन बनवायचं आहे काय करायचं आपल्याला दोघांचं पण कॉम्बिनेशन हवं आहे सो इन दॅट केस वी कॅन यूज द थर्ड पॅकेज कॉल्ड एज अ डेट टाइम काय यूज करणार आपण डेट टाइम सो इथे आपण म्हणणार डेट टाइम आणि ते बघा हे सगळे सिक्वेन्स आहे आपल्याकडे तर हे जी सिक्वेन्स होती ही मी अशी कॉपी करेल इथे पेस्ट करेल कॉमा ओके नंतर ही सिक्वेन्स कॉपी करेल आणि इथे पेस्ट करेल and now just I will say here new date time just I will try to print it new date time so if I run this you will see that it will give me this out okay so basically every particular output will be associated to functionality समजतंय लक्ष येतंय का जे मी सांगतोय ते Good. Okay so this is what a customization is all about हे तुम्हाला आलंच पाहिजे त्याचं रिझन असं आहे सपोज मी तुम्हाला म्हटलो की एखाद्याचं एज कॅल्क्युलेट करा तर तुम्हाला यातून करता येतं ओके आपण करूया कोणाचं एज कॅल्क्युलेट करू मी माझंच करल ओके येस लक्षात आलंय कस्टमायझेशन म्हणजे तुम्ही सिस्टीम जनरेटेड पण डेट मॅनेज करू शकताय आणि स्वतःची पण डेट आणि टाइम सेट करू शकताय फक्त टाइम रिलेटेड कम्युनिकेशन करायचं असेल तर काय यूज करणार आपण टाइम काय यूज करणार आपण टाइम ओके वी विल जस्ट यूज दिस टाइम क्लास कन्स्ट्रक्टर जर डेट हवी असेल तर काय यूज करणार आपण डेट कन्स्ट्रक्टर आणि डेट टाइम हवा असेल तर डेट टाइम कन्स्ट्रक्टर ओके सो वी विल यूज दिस ऑल कन्स्ट्रक्टर्स फॉर येस लिहून घ्या बरं हे
ओके. सो येस, हे समजलंय का डेट टाइमचं?
ओके. आता आपले जे इम्पॉर्टंट पॉईंट राहिले चॅप्टर नंबर 4 चे त्याला एकदा रिकॅप करेल मी फक्त. ओके, आपल्याला काय काय पॉईंट डिस्कस करायचे आणि उद्या आपलं लास्ट लेक्चर असेल त्याचं. ओके, मला सांगा तुम्हाला एसक्यूएल पहिलं शिकायचं आहे का नमपाय पहिलं शिकायचं आहे? नमपाय. तुमची तयारी आहे ना? ओके, हां, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. येस, ऑनलाईन मेंबर्स, एसक्यूएल पहिलं शिकायचं का नमपाय पहिलं शिकायचं आहे? येस, येस. ऑनलाईन मेंबर्स चॅटमध्ये पण मेन्शन करू शकता तुम्ही. तुम्हाला नमपाय पहिलं शिकायचं आहे का? येस. का एसक्यूएल पहिलं शिकायचं आहे? तुम्ही मला जर विचारलं तर मी नमपायच म्हणेल, कारण ऑलरेडी आपलं पायथन रनिंग मध्ये तर ते माइंड सेट राहतो. ओके, पण असं नको व्हायला की मी नमपाय घेईल आणि नंतर एसक्यूएल घेईल, नमपाय विसरून जाईल. वी डोंट वॉन्ट इन दॅट वे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, नमपायच घेऊया आपण. ओके, नो प्रॉब्लेम. तर बघा आता कोणते कोणते पॉईंट राहिले. सो वी विल द लाईक द पॉइंट्स वी हॅव इज लाईक डेट डेट कॅल्क्युलेशन्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे जेसन. आणि यानंतरचा नेक्स्ट टॉपिक असेल तो म्हणजे पीप. ओके, पीप हार्डली 10 मिनिटाचा टॉपिक आहे. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे एपीआय कॉलिंग, ज्याला बेसिकली रिक्वेस्ट म्हणतात. काय म्हणतात? रिक्वेस्ट. म्हणजे एक वेगळं सर्व्हर आहे. सपोज असा विचार करा की तुम्हाला चॅट जीपीटीच्या सर्व्हरला हिट करायचं आहे, तर हे कसं हिट करतो आपण? रिक्वेस्ट सेंड करतो. त्यासाठी हा आपल्याला एपीआय कॉलिंग इम्पॉर्टंट आहे. हे जे 4 कॉन्सेप्ट आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. मला एक छोटीशी इमर्जन्सी आलेली आहे, अनफॉर्च्युनेटली मला तिकडे जावं लागते आणि त्यामुळे मी दुपारची बॅच थोडी लेटच स्टार्ट करतोय आज. ओके, सो येस. सो आजचं सेशन मी इथे स्टॉप करेल आणि उद्याचं जे लेक्चर आहे हे आपलं चॅप्टर नंबर 6चं लास्ट लेक्चर असेल. ओके, यामध्ये जर काही एक्सरसाइजचा पॉईंट राहिला तर तो आपण शुक्रवारी घेणार आणि मग नंतर नंपाय स्टार्ट करणार, बट आपण एक्सरसाइज घेणार आहे. ओके, इज इट क्लिअर? येस, ऑनलाईन मेंबर्स आकाश सर तुमची अटेंडन्स घेतील. ओके, सेशन सोडू नका प्लीज, डोंट एक्झिट द मीटिंग. सर्वांना आवाज येतोय? हो.
Yes, sir. ललिता, वैष्णवी, वैष्णवी प्रेझेंट आहे का? तेजस्विनी, गायत्री, समाधान, रोहित, प्रेझेंट सर. सायली, Present, sir. दीपाली, Present, sir. स्वरूपा, Present, sir. विशाल, सॉरी ओमकार विशाल नागपुरे, साई देवरे, काजल, श्रुतिका, Present, sir. काजल Sir, present. present आहे. आदिती, राणी, नीतली, पायल, Present, sir. आशना, Present, sir. रूपाली, Present, sir. प्राजक्ता. Present, sir. ओके. कोणाची अटेंडन्स बाकी आहे का? कोणाची अटेंडन्स राहिली असेल तर सांगा. चेक करून घ्या एक वेळ. ठीक आहे, मीटिंग लेफ्ट करू शकता.